व्यसनमुक्ती शिवाय सामाजिक प्रगतीचा हेतू साध्य करणे जवळपास अशक्य. नाशिक भूषण माननीय अमोलभाऊ भागवत. नाशिक परिसरातून मोक्ष फाउंडेशन येथे व्यसनमुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कामगार नेते नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत, मारवाडी युवा मंच, व्हाईट चेअरमन रोशनी राठी व सहकारी सौंदर्यवती स्पर्धा विजेत्या धनश्री सोनवणे, डॉक्टर पार्वती लकारिया, छावा संघटन महिला जिल्हाध्यक्ष दीपाली वाणी, सक्षम समाजसेविका ज्योती परदेशी, शिवसेना नेत्या रोहिणी वाघ, गायिका रेखा निकुंभ, जनसेविका ज्योती काजळे, कार्याध्यक्ष अविनाश वाघ, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, सेक्रेटरी श्याम जाधव, दिव्यांग जिल्हाध्यक्ष सुरदास पावशे, युवा नेते राहुल मोरे, अमोल लकारिया, शामराव डावरे, संजय बलकवडे, दिनेश मंडलिक, दीपक झोटे, सुनील जारस आदी मान्यवर मोक्ष फाउंडेशनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसह कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. सूत्रसंचालन करताना सुरदास पावशे यांनी व्यसनांची गंभीरता स्पष्ट केली आहे. इतनी शक्ती हमें देना दाता या सुरेल गाण्यानं झाली आहे. तसेच मोक्ष फाउंडेशनमध्ये आलेल्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणाऱ्या तेथील प्रशिक्षक व काउन्सिलर यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त व्यसनांची ग्रासलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि व्यसनापासून मुक्त झालेल्या व्यक्तींना यापुढे गौरविण्याचा उपक्रम आपण सुरू करत आहोत, असं सदर कार्यक्रमाच्या वेळी आश्वासन दिलंय. निर्भीड ज्योत न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक. व्यसनांपासून मुक्त झालेल्या तरुणांना याच्या पुढे म्हणजे मला वाटतं मागच्या 5 वर्षापासून माझ्या वडिलांची पुण्यतिथी असते 12 जानेवारी, माझ्या आईची पुण्यतिथी असते 13 मार्च. या दोन्ही दिवशी मी त्यांनी जे काय मला शिकवण दिलेली ही शिकवण फक्त जगासमोर मांडत असतो. एक सामाजिक प्रोग्राम त्या दिवशी घेत असतो. तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या दिवशी मी इथं अनाऊन्स करतो 12 जानेवारी किंवा 13 मार्च येत्या वर्षापासून मी व्यसनमुक्ती केंद्राकडनं यादी मागवल्यानंतर ज्या व्यक्तीने ज्या रुग्णाने वर्षभर किंवा 2 वर्षभर दारूपासून जो व्यक्ती लांब राहिलेला आहे तर त्या व्यक्तीला आर्थिक आणि त्याचा सन्मान सत्कार करणं हे काम त्या आमच्या कार्यक्रमामध्ये असेल. तर 12 जानेवारी 2026 पासून आम्ही याला सुरुवात करतो. आज मागच्या 6 वर्षामध्ये फार मोठमोठ्या गोष्टी माझ्या बरोबर घडल्या. अनुभव अतिशय भयानक पद्धतीचे अनुभव आले. या अनुभव आल्यानंतर कठीण परिस्थितींवर मात करण्यात आली. यशाच्या अनेक पायऱ्या सर करण्यात आल्या, पार करण्यात आल्या आणि या सर्व केलेल्या यशामध्ये मग याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रातला असू द्या, कामगार क्षेत्रातला असू द्या, राजकीय क्षेत्रात अजून मी काय त्या पद्धतीने मी अजून नाही झालेला आहे. कदाचित काही वर्षानंतर जर गरज पडली तर त्याच्यात पण तिथे योगदान देऊया. परंतु या सर्व प्रवासामध्ये साथ देणाऱ्या माझ्या संपूर्ण सहकार्यांना आतापर्यंत मागच्या 5 ते 6 वर्षापासून जे सहकारी माझ्या बरोबर होते, ज्यांनी मला सहकार्य केलं, जे माझ्या बरोबर आहेत, जे होते, या सर्वांचं 1000 मुली माझ्याकडून ब्युटी पार्लरमध्ये शिकवल्या आहे आणि आता पण 90 मुलींची क्लासेस मी चालू आहे. माझ्याकडनं जेवढं फ्री होतंय तेवढं मी करते आणि प्लस घरामध्ये नशा कुठली पण असू शकते, दारू असू शकते, कुठली पण नशा असू शकते. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की खूप म्हणजे फेसेस इतके छोटे छोटे मुलांचे